प्रिया मराठे मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री होती. 31 ऑगस्ट रोजी तिने अखेरचा श्वास घेतला. प्रियाच्या निधनानंतर मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकार मंडळींनी तिच्याबद्दल भावना व्यक्त केल्या. अशातच तिचा चुलत भाऊ अभिनेता सुबोध भावेनेही प्रियाबरोबरच्या आठवणींना उजाळा दिला असून तिचं भरभरून कौतुक केलेलं आहे. सुबोध भावेंनी नुकतंच लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. त्यामध्ये त्याला प्रियाबरोबरच्या आठवणींबद्दल विचारण्यात आलं. प्रिया मराठे सुबोध भावेची चुलत बहीण होती. याबद्दल त्याने प्रियाच्या निधनानंतर शेअर केलेल्या पोस्टमधून सांगितलं. आता नुकतंच दिलेल्या मुलाखतीत सुबोधने प्रियाबरोबर काम करतानाच्या तसेच तिच्या कुटुंबियांबरोबरच्या आठवणी सांगितलेल्या आहेत. प्रिया मराठेबद्दल सुबोध भावे म्हणाला, प्रियाचं असं अस्मत्त जाणं भयंकर धक्कादायक आहे. आम्हाला सगळ्यांसाठीच तर ते धक्कादायक आहेच, पण तिची आई, तिचा नवरा आणि तिचा मोठा भाऊ विवेक याच्यासाठी जास्त धक्कादायक आहे, कारण तिचा त्यांच्याबरोबर सर्वात जास्त सहवास होता. दुर्दैवाने तिचे वडील म्हणजेच माझे काका प्रिया लहान असतानाच गेले. तो पण खूप छान होता. सुहास त्यांचं नाव होतं. आम्ही त्यांना सुहास काका असं म्हणायचो. तो आमच्या घरी आल्यानंतर वातावरण एकदम छान असायचं. तो खूप खेळकर आणि उत्साही होता. त्याने अनेक व्यवसाय केले. ठाण्यात त्याने प्रियाच्या नावाने प्रिया कॉफी हाऊस हा एक व्यवसाय सुरू केला होता. तो खूप आनंदाने आयुष्य जगायचा आणि मला असं वाटतं की त्याच्यातले बरेच गुण प्रियामध्ये आले होते. मी सुहास काकाबद्दल सांगितले कारण प्रिया स्वभावाने अगदी त्यांच्यासारखीच होती. सुबोध बहिणीबद्दल पुढे म्हणाला, ती माझ्यापेक्षा 12 वर्षांनी लहान होती. तिचा मोठा भाऊ विवेक आणि मी आम्ही एकाच वयाचे आहोत आणि शाळेत एकत्र असताना खूप मस्ती करायचो. तेव्हा प्रियाचा जन्म झाला नव्हता, पण ती लहानपणापासूनच खूप हसरी, खूप चांगली आणि माणसामध्ये रमणारी होती. प्रत्येकाशी खूप प्रेमाने वागायची. जो माणूस तिच्या आयुष्यात आला तो तिच्यापासून कधीच दूर गेला नाही. तिचा भाऊ म्हणून, तिचा सहकलाकार म्हणून मला तिचा प्रचंड अभिमान आहे. या सर्व आजारपणाच्या काळात माझी काकू आणि शंतनू यांनी तिला खूप जपलं, खूप सांभाळलं होतं. सुबोध भावे प्रियाबरोबर काम करायचे अनुभव सांगत म्हणाला, माझं नशिबानं मला 4 कामं तिच्यासोबत करता आली. आमच्या दोघांच्या पहिल्या मालिकेत कळत नकळत मध्ये मी तिच्याशी वाईट वागणूक, तिला माझ्या प्रेमाच्या जाळ्यात ओढतो आणि फसवतो वगैरे असे आम्ही सीन केले. तेव्हा ती पहिल्यांदा मालिकेच्या सेटवर मला भेटली. तेव्हा मी म्हटलं की प्रिया, तू का ही भूमिका स्वीकारली? जरी आपण नातं विसरून काम केलं तरीसुद्धा तुझ्याबरोबर मला खूप वाईट वागायचं आहे. स्क्रीनवर तर तेव्हा ती माझ्यापेक्षा लहान असताना म्हणाली की दादा, आपलं काम आपण चोख करूया, आपलं बहीण भावाचं नातं विसरून भूमिका साकारूयात. तेव्हा तिचं हे बोलणं ऐकून मला म्हटलं की अरे वा, पहिल्यांदाच मालिकेत ती इतकी समजदारपणे वागली होती. सुबोध पुढे म्हणाला, त्यानंतर आम्ही किरण कुलकर्णी या चित्रपटात काम केलं. त्यांच्यातच प्रिया माझी बायको होती. त्यानंतर आम्ही ती आणि इतर या चित्रपटात काम केलं. त्या निर्मिती आम्ही 7-8 दिवस एकत्र काम केलं आणि मग आता तू भेटशील नव्याने मध्ये आम्ही एकत्र काम केलं. त्यात ती माझ्या मागे असते. तिने त्यात खलनायिकेची भूमिका साकारलेली होती. तिला बघून आनंद झाला की तिला कर्करोग झाल्यानंतरही त्यानंतर मात करून तिनं पुन्हा कामाला सुरुवात केली. तिनं नाटकाचे प्रयोग केले. मला असं वाटलं की मराठी इंडस्ट्रीनं म्हणजेच चित्रपटानं प्रियाची हवी तेवढी दखल घेतलेली नाही. ती खूप सुंदर आणि गुणी अभिनेत्री होती. सुबोध पुढे म्हणाला, तू भेटशील नव्याने मालिकेच्या सेटवर गेल्यानंतर एक दिवस समजलं की आता प्रिया मालिकेत काम करत नाहीये, कारण तिला पुन्हा त्रास सुरू झालेला. मध्ये मध्ये मी तिला मेसेज आणि फोन करीत होतो, पण तिने भेटू नाही दिलं कधी कोणाला. मला असं वाटतं की तिला इच्छा नसेल की त्या अवस्थेत तिच्या जवळच्या माणसांनी तिला पाहावं. पण
शंतनूशी आम्ही संपर्कात होतो. प्रियाला मेसेज करायचो पण ती नीट उत्तर द्यायची नाही. तेव्हा मला लक्षात आलं की कदाचित तिला तिच्या आजारपणाविषयी फार बोलायचं नसेल. त्याचं गाणं ती कधी गायली नाही. मला वाटलेलं की तिचा पुन्हा फोन येईल आणि म्हणेल की दादा मी पुन्हा कामाला सुरुवात केलेली आहे. पण तसं काही झालेलं नाही आणि शेवटी कर्करोगाने तिचा घास घेतला. सुबोध भावे त्याने हे पण सांगितलं की तिला कोणता कर्करोग झाला होता तर तिला कोलोरेक्टर हा कॅन्सर झाला होता. आतड्याच्या कर्करोगाचा समूह ज्यामध्ये मोठा आतड्याचा आणि गुदद्याचा कर्करोग समावेश आहे.